Okay, hello friends. Now next topic, that is ECG. बरेचदा ऐकलं तुम्ही ECG जसं आपण हार्टचं काढतो. सो ॲक्च्युली लॉंग फॉर्म इज येस इलेक्ट्रोकार्डिओग्राम. ठीक आहे. आणि ॲक्च्युली एक टर्म पुन्हा आहे की जी ECG मशीन आहे ज्या माध्यमातून आपण हे ECG काढतो त्यावरून जे ॲक्च्युली प्रिंटआउट मिळते त्याला म्हणतात इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. सो ग्राम आणि ग्राफ यात थोडासा फरक आहे. ECGचा ॲक्च्युअल फुल फॉर्म आहे इलेक्ट्रोकार्डिओग्राम. आणि मग त्याची जी प्रिंटआउट किंवा ओव्हरऑल डिस्प्ले आपण बघतो ते असंच असतं ना जे डायग्राम काढली आहे आपण. सो ॲक्च्युली इट इज अ टाईप ऑफ ग्राफ. जसं तुम्ही एक्स आणि वाय ॲक्सिसवर ग्राफ काढता सेम त्या टेक्निकनी या ठिकाणी सुद्धा त्या ECG मशीनमधून एक प्रिंटआउट निघते आणि त्यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. सो ॲक्च्युली जो आपला तुम्हाला आठवत असेल मेकॅनिझम ऑफ हार्ट, त्यामध्ये आपण ॲट्रियल सिस्टॉल घेतलं होतं, त्यानंतर व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल आणि मग जॉईंट डायस्टॉल असे 3 जनरली पार्ट होते. त्याच 3 पार्टनी ग्राफिकली रिप्रेझेंट केलेला पार्ट म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. ॲक्च्युली यामध्ये 3 वेव्स हे आलेले आहेत. सो काय इलेक्ट्रोकार्डिओग्राफ ते आपण बघू. नाउ सी द इलेक्ट्रोकार्डिओग्राम दॅट इज ECG. सो इट इज ॲक्च्युली द ग्राफिकल रेकॉर्डिंग ऑफ इलेक्ट्रिकल व्हेरिएशन. आता तुम्हाला माहिती आहे की पेसमेकरचा पॉईंटही आपला झाला आहे. हार्ट जेव्हा ब्लड पंप करतं तेव्हा त्याला पेसमेकरच्या माध्यमातून कुठेतरी वेव्ज ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेट होतात. आता या वेव्ज ऑफ कॉन्ट्रॅक्शन पहिल्यांदा येतील ॲट्रियावर आणि मग ॲट्रियावरून तुम्हाला आठवत असेल तर SA नोड AV नोड वगैरे आपलं झालं आहे त्या माध्यमातून थ्रूआउट द व्हेंट्रिकलवर स्प्रेड होतात. आणि नावच आहे पुन्हा वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन म्हणजे इथे त्या दोन्ही व्हेंट्रिकलला कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी ॲक्च्युली हे वापरलं जातं. सो दॅट इज कॉल्ड ॲज. पहिल्यांदा आपण हे बघू की ॲक्च्युली हे आहे काय. इलेक्ट्रोकार्डिओग्राफमध्ये असतं इलेक्ट्रिकल व्हेरिएशन. तर इलेक्ट्रिकल व्हेरिएशन म्हणजे हे जे प्रेशर वेव्ज आहेत त्या इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये किंवा मिलीव्होल्ट फॉर्ममध्ये ह्या मोजल्या जातात किंवा आपण त्याला डिटेक्ट करतो. त्याचं असणारं ग्राफिकल रेकॉर्डिंग. त्या इलेक्ट्रिकल जे सिग्नल मिळाले त्याचा ॲक्च्युली ग्राफ काढतात किंवा त्याचा ग्राफिकल केलेलं रेकॉर्डिंग म्हणजे ECG. आता हे व्हेरिएशन आले कुठे. इट इज डिटेक्टेड ॲट द सरफेस ऑफ बॉडी. जनरली आता मल्टिपल इलेक्ट्रोड बॉडीवर असतात आणि हे जे हार्ट वेव्ज ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेट करतं हे खूप स्मॉल मिलीव्होल्टमध्ये आहे आणि म्हणून तुम्हाला जेल वगैरे त्या ठिकाणी अप्लाय करावं लागतं. पुढे त्याची टेक्निक दिली आहे. सो ग्राफिकल रेकॉर्डिंग ऑफ इलेक्ट्रिकल व्हेरिएशन डिटेक्टेड ॲट द सरफेस ऑफ बॉडी ड्युरिंग देअर प्रमोगेशन थ्रू द वॉल ऑफ हार्ट. जेव्हा हार्ट वॉलमधून हे सगळे इलेक्ट्रिकल सिग्नल निघतील आणि ते जेव्हा आपण इलेक्ट्रिकल सिग्नल जे एकसारखे नाही आहे त्यामध्ये काहीतरी चेंज आहे म्हणून म्हटलं आहे येस इलेक्ट्रिकल व्हेरिएशन विच इज रिकॉर्डेड ऑन द सरफेस ऑफ बॉडी. बॉडीच्या सरफेसवर जनरली हे डिटेक्ट केले जातात. मग ॲक्च्युली हे तयार कोणी केले आहे. इट इज ॲक्च्युली प्रोड्यूस थ्रू द वॉल ऑफ हार्ट. हार्ट जेव्हा कॉन्ट्रॅक्शन किंवा रिलॅक्सेशन करेल तिथून ज्या माध्यमातून या वेव्स तयार होतील त्या वेव्ज आपण बॉडीच्या सरफेसवर डिटेक्ट करतो आणि त्याचं ग्राफिकल रेकॉर्ड तयार करतो. त्याचा एक प्रकारचा ग्राफ तयार होतो अँड दॅट इज सिम्पली कॉल्ड ॲज येस इलेक्ट्रोकार्डिओग्राम. थोडे हे करतोय मी. Now, this recording is in the form of printout or on-screen display. जसं तुम्हाला म्हटलं आहे की अशी एक छोटी पट्टी येते आणि त्या पट्टीवर या पद्धतीचे असे व्हेरिएशन दिसतात. जे डायग्राम आपल्याला दिसते लेफ्ट हँड साईडला आणि असं थोडंसं खूप लांब म्हणजे आता ॲक्च्युली एक तो टायमिंग ठरलेला आहे. कारण ॲक्च्युली जी कार्डियक सायकल आहे त्या कार्डियक सायकलमध्ये जे ॲट्रियल सिस्टॉल व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल आणि जॉईंट डायस्टॉल झालं जे ॲक्च्युली या 3ही कार्डियक सायकलमधल्या टोटल पार्टला म्हणू आपण टोटल 3 स्टेजेसला म्हणू जो 0.8 सेकंद लागला होता तेच ॲक्च्युली हे रेकॉर्डिंग असतं की कार्डियक सायकल याची प्रॉपर होते आहे का. म्हणजे जे 72 हार्टबीट पर मिनिट आपण म्हणतो किंवा 72 हार्टबीट पर कार्डियक सायकल पर मिनिट ते बरोबर नॉर्मल जे आपण 72 मोजतो ना ते बरोबर आहे की नाही. तर त्यामुळे जर चेंज झाला तर होऊ शकते हार्टमध्ये माल फंक्शनिंग आहे आणि ॲक्च्युली त्याच माध्यमातून हार्टचं जे काही प्रॉब्लेमॅटिक केस असतील ते ओळखण्यासाठी किंवा डायग्नोसिस करण्यासाठी जे आपण एक रेकॉर्डिंग घेतो त्यालाच म्हणतात इलेक्ट्रोकार्डिओग्राम. सो दिस रेकॉर्डिंग इज नॉर्मली प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ आयदर प्रिंटआउट जी तुम्हाला मिळते तुम्ही बघू शकता किंवा मग ऑन स्क्रीन डिस्प्ले तर आहेच. मोठा स्क्रीन डिस्प्ले असतो त्यावर सुद्धा तुम्ही हे बघू शकता. नाव द इन्स्ट्रुमेंट विच इज यूज टू ॲक्च्युली कॅरी आउट दॅट प्रोसेस इट्स कॉल्ड ॲज ECG मशीन. इलेक्ट्रोकार्डिओग्राफ तुम्हाला ज्या मशीनमधून मिळतो त्याला म्हणतात ECG मशीन. त्याला दुसरं नाव आहे इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. नाव इन्स्ट्रुमेंट डिटेक्ट अँड ॲम्प्लिफाय द सिग्नल. तर हे जे सिग्नल आहेत जे हार्टच्या वॉलनी प्रोड्यूस केले त्याला ही जी मशीन आहे डिटेक्ट करते आणि मग त्याला ॲम्प्लिफाय करते म्हणजे रिप्रेझेंट करते इन द फॉर्म ऑफ एक्स अँड वाय ॲक्सिस ग्राफ.
नाव आता ॲक्च्युली कसं होतं तर सगळ्यात पहिल्यांदा एका स्लँटिंग पोझिशनमध्ये त्या पेशंटला झोपवलं जातं. व्हेरियस टाईप्स ऑफ इलेक्ट्रोड या ठिकाणी यूज करतात, कारण इलेक्ट्रोड आर यूज टू डिटेक्ट दॅट स्मॉल मिलीवोल्ट सिग्नल अँड देन दॅट मशीन इज ॲम्प्लिफाईड. ओके, नाव 4 इलेक्ट्रोड पोझिशन ऑन द लिम्स. आता ॲक्च्युली इलेक्ट्रोडचे 2 प्रकार आहेत. एक असतं लिम्ब इलेक्ट्रोड, दुसरे असतात चेस्ट इलेक्ट्रोड. साहजिक आहे, लिम्ब इलेक्ट्रोड आहे म्हणजे ते लिम्बवर लागतील. लिम्स म्हणजे 4 लिम्ब किंवा हाइंड लिम्ब म्हणजेच हात किंवा पाय. आणि चेस्ट इलेक्ट्रोड आहे जे नॉर्मली आपल्या चेस्टवर लागतं, कारण हार्टच्या माध्यमातून जे वेव्ज निघणार आहे त्याला आपल्याला डिटेक्ट करायचं आहे. सो 4 इलेक्ट्रोड पोझिशन ऑन द लिम्स, 2 ऑन द आर्म अँड 2 ऑन द लेग्स. टोटल आता लिम्ब इलेक्ट्रोड 4 आहे. जनरली दोन्ही पायाच्या अंगठ्याला ते 2 लावतात आणि 2 आपल्या या दोन्ही हाताच्या अंगठ्याला. या पद्धतीने 2 हाताला आणि 2 पायाला असे 4 इलेक्ट्रोड लिम्बवर लावले जातात. 2 फोर लिम्ब, 2 हाइंड लिम्ब. नाव 6 इलेक्ट्रोड पोझिशन ऑन द चेस्ट. आणि त्यानंतर मग आता थोडंसं हे सगळं कपडे वगैरे काढून त्या ठिकाणी 6 इलेक्ट्रोड असतात. पण ते इलेक्ट्रोड लावताना पहिल्यांदा जेल टाकतात तिथे. जेल यासाठी, कारण जे स्मॉल मिलीव्होल्टचे सिग्नल निघणार आहेत ते जर आपण डायरेक्ट तो इलेक्ट्रोड जर चेस्टवर लावला तर होऊ शकते ते स्मॉल मिलीव्होल्ट प्रॉपरली डिटेक्ट होणार नाही किंवा ते लॉस्ट होतील किंवा ॲक्च्युअल त्याचा जो साऊंड यायला पाहिजे तो येणार नाही. म्हणून जेल अप्लाय करतात ऑन द बॉडी सरफेस आणि त्या जेलवर तो इलेक्ट्रोड चिपकवला जातो, जेणेकरून जे मिलीव्होल्टचे सिग्नल निघतील ते ऑन द सरफेसमधून त्या जेलमध्ये जातील आणि जेलमधून डायरेक्ट डिटेक्ट कोण करेल तर तो इलेक्ट्रोड. सो इन दिस वे 6 इलेक्ट्रोड आर पोझिशन ऑन चेस्ट ऑन व्हेरियस पोझिशन. जनरली इथे 2-3 असतात असे. आणि नियर द हार्ट, कारण हार्ट आपलं थोडंसं स्लाइटली लेफ्ट हँड साईडला बघितलं आहे आपण, याच पद्धतीनं चेस्टवर हे सगळं लावलं जातं. नाव इन नॉर्मल रेकॉर्ड व्हेरियस वेव्ज आर रिकग्नाइज. आता जेव्हा हे सगळं झालं मग एक 3rd रेफरन्स इलेक्ट्रोड असतो, याला अर्थिंगसुद्धा म्हणतात. त्याचा रेफरन्स यावर्षी नाही आहे. म्हणजे 2 लिम्स 4 लिम्ब इलेक्ट्रोड, 6 चेस्ट इलेक्ट्रोड आणि एक पुन्हा असतो एक अर्थिंग म्हणून, त्याचा रेफरन्स नाही आहे. मग आता इलेक्ट्रोड करतात काय तर हार्टच्या वॉलच्या माध्यमातून जे वेव्ज ऑफ कॉन्ट्रॅक्शन किंवा ज्या वेव्स तयार झाल्या त्या वेव्ज इथे डिटेक्ट केली जातात. या वेव्स 3 प्रकारच्या आहेत. नाव 1 इज द पी वेव्ह, नाव दिलं आहे पी वेव्ह. सेकंड इज QRS कॉम्प्लेक्स. QRS म्हणजे ते ॲक्च्युली थोडीशी उंच असणारी एक वेव्ह आहे, दिसेल तुम्हाला पुढे. दॅट इज QRS कॉम्प्लेक्स. अँड थर्ड इज द टी वेव्ह. सो 3 वेव्ज रिकग्नाइज केले जातात. एक तर पी वेव्ह, दुसरं QRS कॉम्प्लेक्स आणि तिसरा आहे टी वेव्ह. आता सरळ सरळ सांगतो काय ॲक्च्युली, जर तुमच्या डोक्यात मागचं असेल तर तुम्हाला माहिती आहे जेव्हा ॲट द पेसमेकर पॉईंट वेव्ज ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेट झाल्या होत्या तेव्हा ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झालं होतं, बरोबर आहे. हे जे पी वेव्ह असते ही पी वेव्ह त्या ॲट्रियाच्या कॉन्ट्रॅक्शनला रिप्रेझेंट करणारी. बस जेव्हा ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होईल तेव्हा जी एनर्जी तयार झाली, जी वेव्ह तिथे तयार होईल त्यालाच म्हणतात पी वेव्ह. त्यानंतर मग त्या स्प्रेड झाल्या होत्या ऑन द बोथ वेंट्रिकल अँड विच इज कॉल्ड द वेंट्रिक्युलर सिस्टॉल. इथे याला डिपोलरायझेशन आणि रिपोलरायझेशन शब्द आला आहे, पुढे बघू आपण. तर वेंट्रिकल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतील तेव्हा ज्या पद्धतीची वेव्ह तयार होते त्या वेव्हला QRS कॉम्प्लेक्स म्हणून ओळखतात किंवा वेंट्रिक्युलर सिस्टॉलला रिप्रेझेंट करणारी ही QRS कॉम्प्लेक्सची डायग्राम. आणि मग पुन्हा जॉईंट डायस्टॉल झालं होतं, पण आता पुन्हा आपल्याला महत्त्व द्यायचं आहे फक्त वेंट्रिकलला. सो वेंट्रिकल जेव्हा डायस्टॉल करेल म्हणजे रिलॅक्सेशन करेल अलॉंग विथ 2 ॲट्रिया, त्याला रिप्रेझेंट करणारी असते टी वेव्ह. क्लिअर. पुन्हा एकदा हे 3 वेव्स काय आहे ते बघू. नाव सी द पी वेव्ह. पी वेव्ह इज द स्मॉल अपवर्ड डिफ्लेक्शन. समजा इथून सुरू झालं आहे ते बाहेर थोडंसं, आता हे तुम्हाला सांगायची गरज नाही बघा. Y X एक्सिस ॲक्च्युली ही आहे आणि ही एक नॉर्मल पोझिशन आपण म्हणू. तर पी वेव्ह काय आहे तर पी वेव्ह इज द स्मॉल अपवर्ड प्रोजेक्शन फ्रॉम द बेसलाईन. पी वेव्ह इज द स्मॉल अपवर्ड डिफ्लेक्शन फ्रॉम द बेसलाईन ऑफ ग्राफ. ग्राफचा जो बेसलाईन आहे त्याच्यावर थोडंसं ती जाते आणि स्मॉल खूप वर जात नाही, तसं स्मॉल जे अप्पर साईडला गेलेलं डिफ्लेक्शन आहे जे पुन्हा त्या बेसलाईनच्या खाली आलं आहे. ओके, तर हे इथपर्यंत आपण बघू. याला म्हणायचं पी वेव्ह. नाव पी वेव्ह रिप्रेझेंट द ॲट्रियल डिपोलरायझेशन. ॲक्च्युली ॲट्रियल सिस्टॉल हा शब्द वापरायला पाहिजे होता, परंतु डिपोलरायझेशन शब्द आला आहे. अँड ॲक्च्युली डिपोलरायझेशन इज द चेंज इन मेम्ब्रेन. आता साहजिक आहे जर वेव्स तिथे आल्या आहेत, ॲट्रिया जर कॉन्ट्रॅक्ट होऊन झालं तर ते जे हार्टचे जे मेम्ब्रेन आहे त्यामध्ये चेंज झाला आणि ॲक्च्युअल सिस्टॉल शब्द घेतल्यापेक्षा त्यांनी डिपोलरायझेशन घेतलं आहे म्हणजे चेंज इन द मेम्ब्रेन ऑफ ॲट्रिया. सो वेन ॲट्रिया शोज द चेंज ऑर सिम्पली द सिस्टॉल दॅट इज कॉन्ट्रॅक्शन, दॅट इज कॉल्ड ॲज ॲट्रियल डिपोलरायझेशन. आणि ॲट्रियल डिपोलरायझेशनच्या वेळेला जे काही रेकॉर्ड झालं जे स्मॉल अपवर्ड वेव्ह आली दॅट इज कॉल्ड ॲज पी वेव्ह. नाव नेक्स्ट पी वेव्ह लगेच आता पुन्हा बेसलाईनच्या खाली जाते
आणि मग या खालच्या पॉईंट पासून ते एकदम वर टॉपमोस्ट इथपर्यंत आणि पुन्हा बेस लाईनच्या खाली असे 3 पॉईंट तुम्हाला भेटतात. ट्रायंग्युलर एक एलिव्हेशन भेटतं जे खूप वर जातं पी वेव्ह पेक्षा. दॅट इज कॉल्ड ॲज QRS कॉम्प्लेक्स. आता साहजिक आहे ॲट्रियल डिपोलरायझेशन किंवा सिस्टॉल झाल्यावर या वेव्ह आता व्हेंट्रिकलवर जातील, विच रिझल्ट इन द व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल ऑर व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन अँड दॅट इज व्हेरी हायर पार्ट. कारण तुम्हाला आठवत असेल व्हेंट्रिकलमधून जेव्हा रिस्पेक्टिव्ह ट्यूबमध्ये ब्लड चाललं आहे ते ब्लड खूप फोर्सफुली तुम्हाला पाठवायचं आहे, कारण अपोजिट टू ग्रॅव्हिटी हे काम आहे आणि म्हणून जनरली ही वेव्ह खूप वर जाते. दॅट रिप्रेझेंट द QRS कॉम्प्लेक्स. सो नाव QRS कॉम्प्लेक्स इट स्टार्ट ॲज अ स्लाइट डाऊनवर्ड डिफ्लेक्शन. एकदम थोडंसं खाली गेलाय. स्लाइड डाऊनवर्ड डिफ्लेक्शन फ्रॉम द बेस लाईन पेक्षा खाली आहे अँड कंटिन्यू ॲज अ शार्प अँड लार्ज अपराईट वेव्ह. आणि मग कंटिन्यू झाली खूप वर गेलेली लार्ज आणि शार्प दिसते, क्लिअर दिसते म्हणून म्हटलंय शार्प अँड लार्ज अपराईट वेव्ह विच एंड ॲज अ डाऊनवर्ड डिफ्लेक्शन अगेन, जी पुन्हा आता त्या बेस लाईनच्या खाली येऊन इथे संपते. दॅट इज S पॉईंट, दॅट इज Q पॉईंट, दॅट इज R पॉईंट. सो QRS कॉम्प्लेक्स रिप्रेझेंट इट रिप्रेझेंट द व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. ज्या पद्धतीनं ॲट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन झालं होतं किंवा डिपोलरायझेशन चेंज झालं होतं मेम्ब्रेनमध्ये, त्याच पद्धतीनं ज्या व्हेंट्रिकलच्या मेम्ब्रेनमध्ये चेंज झाला त्याचं रिप्रेझेंटेशन करणारं QRS कॉम्प्लेक्स. आणि मग आता झालंय ॲट्रियल सिस्टॉल झालं, व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल झालं, आता जॉईंट डायस्टॉल होईल. पण जॉईंट डायस्टॉलपेक्षा त्यांनी व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल म्हटलंय, त्याला आता डीच्या ऐवजी रिपोलरायझेशन आपण म्हणू. सो नाव नेक्स्ट अगेन P वेव्ह. सो P वेव्ह इज अगेन स्मॉल बट वाइडर दॅन द P वेव्ह. आता हे थोडंसं काढलंय, थोडीशी वाईड असते, तशी स्टार्ट असते. क्लिअर? सो इट इज अगेन स्मॉल वाईड अपवर्डली एलिव्हेटेड वेव्ह विच ॲक्च्युअली स्टार्ट आफ्टर QRS कॉम्प्लेक्स. म्हणजे हे संपेल तेव्हा लगेच ते पुन्हा तयार होते. दॅट इज द T वेव्ह. सो T वेव्ह रिप्रेझेंट द व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. ॲक्च्युली याला तुम्ही जॉईंट डायस्टॉल म्हणू शकता. त्यामुळे दोन्ही व्हेंट्रिकल, दोन्ही ॲट्रिया कॉमनली डायस्टॉल झाले होते, पण आता व्हेंट्रिकलला महत्त्व दिला, इम्पॉर्टन्स इज गिवन टू द व्हेंट्रिकल ओनली. सो इट रिप्रेझेंट द व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन. सो इन दिस वे दॅट 3 waves are alternately appear on that printout of ECG. So P, that is atrial systole, QRS complex, that is ventricular systole, and joint diastole साठी T आलाय आणि हेच कंटिन्यू सुरू राहतं. as far as time is concerned, बघा तर इथून आपण स्टार्ट घेतोय तर 0 to 0.2. ॲक्च्युली 0.1चाच तुम्हाला आठवत असेल, टोटल 0.8ला आपण डिवाइड केलं होतं, तर 0.1 पर्यंत जनरली हे वर इथं घेतलं गेलं. सो ती वेव्ह असते. त्यानंतर 0.1 पासून 0.4 पर्यंत ॲक्च्युली व्हेंट्रिकलचा सगळा टायमिंग आहे आणि मग ती वेव्ह येते आणि फायनली पहा एंड पुढे झालं 0.8. सो इन दिस ॲक्च्युली साहजिक तुमच्या डोक्यात जर ते आठवत असेल तुम्हाला, तर ही सरळ एका कार्डियक सायकलचा टाइम इंटरवल आहे आणि जर एका कार्डियक सायकलला जर नॉमिनली 0.8 सेकंद लागत आहेत, मग दुसऱ्याला किती, तिसऱ्याला किती, चौथ्याला किती, असं हे 72 पर मिनिट आहे का ते ओळखणं म्हणजेच ECG. आता साहजिक आहे जर हे व्यवस्थित असेल तर ECG नॉर्मली. जर आता यामध्ये चेंज झाला म्हणजे काय झालं बघा, की सपोज पहिल्या 10 कार्डियक सायकल, फर्स्ट 10 कार्डियक सायकलनी 0.8 सेकंद घेतलं, त्यानंतर मग पुढच्या अजून 5 कार्डियक सायकलनी 0.9 किंवा 10 सेकंद घेऊन झाला. त्यानंतर पुढच्या येणारा जो टायमिंग आहे तो कमी होत असेल, म्हणजे इफ देर इज अ चेंज इन द कार्डियक सायकल टायमिंग, इट मीन्स देर इज अ प्रॉब्लेम इन द हार्ट वॉल ऑर हार्ट फंक्शन. तर हे जे हार्टमध्ये माल फंक्शनिंग होतं, जे ॲक्च्युली या टाईम इंटरवलवरून मोजलं जाणार आहे, तेच पाहण्यासाठी ॲक्च्युली ECG यूज केला जातो. आणि सरळ हार्टनी तयार केलेल्या प्रेशर वेव्हचं एका विशिष्ट फॉर्ममध्ये असणारं रेकॉर्डिंग, ज्यामध्ये तुम्हाला या कार्डियक सायकलचा टाईम इंटरवल पाहायचा आहे आणि या वेव्स किती वर चालल्या हे सुद्धा महत्त्वाचं आहे. किंवा व्हेंट्रिकलचा सिस्टॉल प्रॉपर चालू आहे का, होऊ शकते तुम्हाला दिसते, म्हणजे आपल्याला एकदम लक्षात नाही आहे, थोडंसं याचा अभ्यास केला, जसं डॉक्टर किंवा फिजिशियन लोक असतात त्यांना हे माहिती असतं. सो ॲक्च्युली व्हॉट इज द यूज ऑफ दॅट ECG, लास्ट टॉपिकमध्ये युजेस दिले. नाव सी फर्स्ट दॅट ECG इज हेल्प टू डायग्नोज द ॲबनॉर्मॅलिटी इन कंडक्टिव्ह पाथवे. आता कंडक्टिव्ह सिस्टीम आपण घेतली, ते सापाच्या तोंडाला 2 शेपटे आलं होतं ना. सो कंडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे सरळ रिलेटेड टू द वन कार्डियक सायकल आणि इट्स टायमिंग. हा जो टायमिंग आहे हा प्रॉपर आहे का, किंवा काही त्या कंडक्टिव्ह सिस्टीमच्या पाथवेमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आली, टाईम वगैरे काही चेंज झाला आहे का, ते पाहण्यासाठी ECG यूज केलं जातं. सेकंड, इट इज ऑल्सो युजफुल टू नो द एनलार्जमेंट ऑफ हार्ट चेंबर. बऱ्याचदा हार्टच्या चेंबरचं एनलार्जमेंट होतं. साहजिक जर चेंबर एनलार्ज झाला त्याला
ब्लडला फोर्स करण्यासाठी थोडंसं जास्त एनर्जी सप्लाय करावी लागेल, त्यावेळेस सुद्धा काही डिफॉर्मिटी किंवा ॲबनॉर्मॅलिटी येऊ शकते हार्टमध्ये. सो हार्टच्या चेंबरमध्ये काही चेंज झाला आहे का, इट इज ऑल्सो ॲक्च्युली डायग्नोज युझिंग द ECG. त्यानंतर डॅमेज टू द कार्डियक मसल. जर कार्डियक मसलमध्ये जर डॅमेज वगैरे झाला असेल तर ते सुद्धा ECG वरून कळतं, पण ते आपल्याला नाही कळत, ते डॉक्टर लोकांना कळतं. कसं कळतं तो लास्ट पॉईंट तुम्हाला दिला आहे. नाव नेक्स्ट, इट इज ऑल्सो युजफुल टू actually identify the reduced blood flow or blood supply to the cardiac muscle and cause the chest pain. आता बऱ्याचदा काय होतं, चेस्ट पेन होतो, आपण डॉक्टरकडे जातो. जसं काल मी सांगितलं चेस्ट पेन हार्टशी निगडीत आहे, कसं ओळखायचं. सो इफ दॅट चेस्ट पेन इज स्प्रेड थ्रू द लेफ्ट आर्म, लेफ्ट जॉ, लेफ्ट शोल्डर, सो इट मीन्स दॅट इट शोज द कनेक्शन विथ हार्ट प्रॉब्लेम. मग आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर म्हणतात ECG काढावं लागेल. तर ते ECG म्हणजे हेच आहे, आणि याच ECG वरून चेस्ट पेनचा ॲक्च्युअल काय प्रॉब्लेम आहे, काय चेस्ट पेन होते आहे, किंवा मग कार्डियक मसलला ब्लड सप्लाय वगैरे काही प्रॉब्लेम झाला आहे का, हे सुद्धा पाहण्यासाठी ECGचा यूज केला जातो. अँड फायनली, सो फिजिशियन कॅन फाइंड द डिफेक्ट युझिंग द वेव्ज ऑफ पॅटर्न. हे ज्या वेव्ज आहेत, ते विशिष्ट पॅटर्नच्या वेव्ज आहेत, त्या पॅटर्नला पाहून अँड टाईम इंटरवल बिटवीन देम, त्यांच्यामध्ये टाईम इंटरवल बरोबर आहे का. होऊ शकते ॲट्रियल सिस्टॉलचा टायमिंग वाढला, मग आता हा जर वाढला तर ओव्हरऑल तुमची कार्डियक सायकलचा टायमिंग वाढेल. होऊ शकते व्हेंट्रिक्युलर सिस्टॉलसाठी जो टायमिंग पाहिजे तर 0.5 सेकंदचा, तो मे बी जास्त असेल. म्हणजे ॲप्रॉक्सिमेट काय आहे, तर एका 72 पर मिनिट जे आपण हार्टबीट म्हणतो किंवा कार्डियक सायकल म्हणतो, हा जो टायमिंग आहे, हे जे टाईम इंटरवल आहे, किंवा जे रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट मसल, हे जे रिदमिक पाहिजे, ते रिदम चुकला आहे का कुठे, कारण तो जर चुकला असेल तर हार्टमध्ये नक्कीच प्रॉब्लेम आहे. आणि हेच सगळं पाहण्यासाठी जो इन्स्ट्रुमेंट किंवा जो प्रिंटआउट एका ग्राफच्या फॉर्ममध्ये आपण यूज करतो, किंवा फिजिशियन डॉक्टर लोक यूज करतात, टू ॲक्च्युली डायग्नोज द डिसीज ऑर डिफॉर्मॅलिटी or malfunctioning in the function of heart, that is called as simply ECG. Okay, that is one of the part. And now last topic आपला राहिला आहे, जो आपण आता उद्या घेऊ, that is lymphatic system. Okay, so that is about today's class.